राजमानी ऑटोमोटिव्ह तासगावमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आमच्या वर्कशॉपवर आलेली रॉयल एनफील्ड क्लासिक 350 गाडी. लगेच आमच्या मेकॅनिकने गाडी जागेवर लावून कामाला सुरुवात केली आणि ड्रेन बोल्ट काढून इंजिन ऑइल ड्रेन केले. त्यानंतर मेन ड्रेन बोल्ट पण काढून इंजिन ऑइल पूर्णपणे ड्रेन केले. मित्रांनो, आज एक छोटीशी पण महत्त्वाची माहिती सांगतो. बुलेट गाडीच्या इंजिनला 2 ड्रेन बोल्ट असतात. एक ऑइल चेंबरच्या मागील बाजूस असतो आणि एक ऑइल चेंबरच्या पुढील बाजूस असतो. इंजिन सर्व्हिस करताना दोन्ही ड्रेन बोल्ट काढून ऑइल ड्रेन करणे महत्त्वाचे असते. म्हणून आम्ही दोन्ही ड्रेन बोल्ट काढून ऑइल पूर्णपणे ड्रेन करून घेतले आणि त्यानंतर ऑइल फिल्टर काढून घेतला. त्यानंतर एअर फिल्टर पण काढून घेतला. तर एअर फिल्टर पूर्णपणे चोकअप झालेला. लगेच पाठीमागच्या चाकाचा ब्रेक आवळून घेतला आणि स्पार्क प्लग काढून घेतला. बघतोय तर काय, स्पार्क प्लगला थोडीशी काजळी आलेली. लगेच आमच्या मेकॅनिकने स्पार्क प्लगची काजळी अशा पद्धतीने काढून घेतली आणि प्लग फिटिंग करून आवळून घेतला. त्यानंतर गाडीच्या सर्वत्र ठिकाणी लुब्रिकेशन करून गाडीची चेन पण लुब्रिकेशन करून घेतली आणि ऑइल फिल्टर बसवून इंजिन ऑइल घातले. त्यानंतर गाडीचे फायरिंग ऐकत आमच्या मेकॅनिकने सायलेन्सर मफलर सेटिंग करून घेतला आणि फायनल पॉईंटला फिटिंग केला. आणि गाडी मालकांना गाडीचे फायरिंग आवडल्यावर गाडी मालक म्हणले, फायरिंग सगळ्यांना ऐकवा. मग ऐका तुम्ही पण. त्यानंतर गाडी ट्रायलसाठी बाहेर काढली आणि ट्रायल घेऊन काम संपवले.